मराठवाड्यात अनेक ठिकाणी भूकंपाचे तीव्र धक्के। हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर गावापासून 15 किलोमीटरवरती केंद्रबिंदू, रिश्टर स्केलवरती 4.2 इतकी तीव्रता। आज सकाळी 10 वाजता मुंबईमध्ये महाविकास आघाडीची बैठक। शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले उपस्थित राहणार। लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात काँग्रेस 18 जागा लढण्याची शक्यता। कोर कमिटी बैठकीमध्ये चर्चा। सांगलीतून विशाल पाटील, सोलापुरातून प्रणिती शिंदे, पुण्यातून रवींद्र धंगेकर यांच्या नावावरती जवळपास निश्चित। लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची मोठी खेळी। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांना निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवणार। अरेला कार्य करून मला वातावरण बिघडवायचं नाही, माणुसकी कुणात आहे हे लोक ठरवतील। शिवतारेंच्या टीकेवरती अजित पवारांची प्रतिक्रिया। अमरावतीमध्ये नवनीत राणा यांना भाजपची उमेदवारी मिळण्याची शक्यता। नवनीत राणा 5 वर्ष भाजपसोबत राहिल्या। अमरावतीचा उमेदवार भाजपच्या चिन्हावरच लढेल, देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य। महायुतीमधील बारामती लोकसभेचा तिढा सोडवण्यासाठी स्वतः अमित शहांची मध्यस्थी। एबीपी माझाच्या 0 अवर कार्यक्रमामध्ये हर्षवर्धन पाटलांची माहिती। चांगले रस्ते आणि फुटपाथ देणं पालिकेची जबाबदारी आहे आणि याची किती वेळा आठवण करून द्यायची। मुंबई हायकोर्टानं मुंबई महानगरपालिकेला पुन्हा एकदा फटकारलं। मुंबई पालिकेच्या आयुक्तपदी भूषण गगराणी यांची नियुक्ती। ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तपदी सौरभ राव, तर नवी मुंबई पालिकेची जबाबदारी कैलास शिंदेंकडे। पंतप्रधान नरेंद्र मोदी 21 आणि 22 मार्चला भूतानच्या दौऱ्यावर। शेजारी प्रथम या धोरणावरील भर अनुषंगानं हा दौरा। भूतानचे पंतप्रधान शेरिंग टोब्गे यांच्याशी मोदी चर्चा करणार। पाकिस्तानमध्ये बलुचिस्तान प्रांतामध्ये होळीच्या निमित्तानं हिंदू समुदायासाठी सुट्टी जाहीर। सरकारनं जारी केलेल्या अधिसूचनेनुसार होळी पूर्ण उत्साहामध्ये साजरी केली जाणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।